असताना आता या संदर्भातली अपडेट मीनाक्षी घेऊच आपल्याकडनं. आपल्या सोबत सध्या कायदेतज्ञ असीम सरोदे देखील आहेत फोन लाईनवरनं. असीमजी, आपलं स्वागत लोकशाही मराठीमध्ये. माणिकराव कोकाटेंकडचं क्रीडा खातं काढून घेतलं गेलेलं आहे आणि त्याच्या जागी आता ते खातं अजित पवारांकडे दिलं गेलेलं आहे. स्वतः मुख्यमंत्र्यांनी तशी शिफारस केल्याचं समजतंय. आपली पहिली प्रतिक्रिया काय होत आहे की मंत्रीपद काढून घेऊन आपल्या स्वतःकडेच ठेवणं, पालकमंत्रीपद काढून घेऊन आपल्या स्वतःकडेच ठेवणं आणि गुन्हेगारीकरण जे राजकारणाचं होत आहे त्याच्याबद्दल मात्र चूप राहणं, ही जी पद्धत अवलंबलेली आहे अजितदादा पवारांनी किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, ती अत्यंत भयानक आहे. कारण की लिली थॉमस या केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने जेव्हा निर्णय दिला की लोकप्रतिनिधी कसे असले पाहिजे आणि त्या संदर्भातले निर्णय जर ते गुन्हेगारी प्रवृत्तीचे असं सिद्ध झाल्यावर कसे घेतले पाहिजे, तर त्याची कोणतीच अंमलबजावणी होताना दिसत नाही. म्हणजे विधिमंडळाचे सचिव म्हणतात की आम्हाला अजून निर्णयाची कॉपी मिळाली नाही, त्यामुळे आम्ही कोणती कारवाई करत नाही. सर्वप्रथम निर्णय झाल्या कोकाटे साहेबांना त्वरित अपात्र डिक्लेअर करायला पाहिजे. ते आमदार म्हणून अपात्र आहेत आणि अपात्र झाल्यामुळे त्यांचं मंत्रीपद सुद्धा आपोआप नष्ट होईल. हे कोणाला द्यायचं मंत्रीपद ते नक्कीच ते सत्तास्थानी असलेले लोक ठरवतील, पण हे केवळ सत्ताकांक्षी लोक आहेत, सत्तेची प्रचंड हाव असलेले भ्रष्ट लोक आहेत. हेच तर नष्ट करायचं तर सर्वोच्च न्यायालयाला, की लोकप्रतिनिधी अत्यंत शुद्ध मनाचे आणि लोकांप्रती समर्पित असलेले असले पाहिजे. हे भ्रष्टाचाराप्रती समर्पित असलेले जे नेते आहेत ते एकमेकांचं खातं घेऊन एकमेकांचे सगळे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतात आणि जनता मात्र हवालदिल असते. मला वाटते की गुन्हेगारीकरण जे होत आहे त्याबद्दल आपण चिंता व्यक्त केली पाहिजे. बरं असीमजी, आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही ते गुन्हेगारीकरणाचा मुद्दा तर उपस्थित केलाच, पण आता कोकाटेंच्या जागी कोणाला मंत्रिपद द्यायचं हे मुख्यमंत्री आणि अजित पवार ठरवतीलच. पण सातत्यानं आज सकाळपासून चर्चा आहे धनंजय मुंडेंच्या मंत्रिमंडळातल्या कमबॅकबद्दल. राजकीय विषय थोडा, पण आपली या संदर्भातली नेमकी वैयक्तिक काय भूमिका असेल? कारण एका आरोप असलेल्या मंत्र्याला राजीनामा द्यावा लागतो किंवा तशी वेळ येते, पण त्याच्या जागी दुसरा जर असा मंत्री आला की ज्याच्यावर बरेच आरोप आहेत तर तेही अनेकांना रुचत नाहीये, सातत्यानं त्याही मुद्द्यावर टीका होतीये. आपलं याबद्दल वैयक्तिक मत काय? सर्वात जास्त भ्रष्टाचारी असेल त्यांचं स्वागत केलं जाते वेगवेगळ्या पक्षांमध्ये, त्यांना शुद्ध केलं जाते. इतर पक्षामध्ये असतील तर ते चोर असतात, आपल्या पक्षामध्ये आले तर ते मोर होतात. तर हे जे सगळं सुरू आहे ते अत्यंत भयानक आहे. म्हणून मी आपल्याला सांगतोय की धनंजय मुंडे असो की कोणी असो, आपण गुन्हेगारी प्रवृत्तीबद्दल बोललं पाहिजे, नागरिक म्हणून, मीडिया म्हणून सगळ्यांनी, की गुन्हेगारी प्रवृत्ती ज्या ज्या राजकीय पक्षात, म्हणजे सगळे राजकीय पक्ष जे महाराष्ट्रात उपस्थित आहेत त्या सगळ्यांमध्ये जी गुन्हेगारी प्रवृत्ती आहे ती नष्ट होण्यासाठी काय करायचं याच्याबद्दल कोणीच विचार करताना दिसत नाही. आणि मुख्यमंत्री पण टोलवाटोलवी करतात की अजितदादा निर्णय घेतील की त्यांच्या आमदारांनी, त्यांच्या मंत्र्यांनी चुकीचं काहीतरी केलं, त्याच्याबद्दल काय निर्णय घ्यायचा आहे अजितदादा ठरवतील. कसं काय अजितदादा ठरवतील? जर तुम्ही गृहमंत्री आहे, पोलीस तुमच्या हातामध्ये आहे, तुम्ही पोलिसांना काय आदेश देत नाही की कोकाटे जिथून असतील तिथून त्यांना अटक करा म्हणून? अटक त्यांना व्हायला पाहिजे होती. लोकांना हे दिसायला पाहिजे की गुन्हेगारांवर कारवाई होते आहे. पण सत्तास्थानी जे असतील त्यांच्या पक्षातल्या लोकांना नेहमीच अभय मिळत असेल तर ही अत्यंत वाईट परिस्थिती आहे. त्यामुळे गुन्हा करताना सापडलेला एक व्यक्ती आहे ज्याला 2 वर्षाची शिक्षा झाली आहे, पण त्याला लपवण्याची मदत करणारे सगळेजण, नंतर लीलावती हॉस्पिटलचं व्यवस्थापन सुद्धा, की त्यांना अचानक असा कोणता आजार झालाय की जो सांगण्यात पण येत नाही, त्यांना दवाखान्यामध्ये लपवून ठेवण्यात येते. उच्च रक्तदाब आहे असं सांगितलं गेलं. ते सुद्धा गुन्ह्यामध्ये सहभागी, आता सांगितलं असेल त्यांनी, पण असा आजार खरंच झालेला आहे का, याच्याबद्दलचे खोटे प्रमाणपत्र तयार करतात का, याची शहानिशा कोण करणार आहे? त्यामुळे मला असं वाटतं की सामान्यातल्या सामान्य माणसाला माहित झालं की कोणाही विरुद्ध, मंत्र्याविरुद्ध निर्णय झाला, कोण्या मोठ्या बलाढ्य आमदाराविरुद्ध, खासदाराविरुद्ध निर्णय झाला की त्यांची तब्येत बिघडणार, ते दवाखान्यामध्ये भरती होणार आणि त्या 4-5-6 दिवसामध्ये ते कोर्टातून काहीतरी ऑर्डर आणणार आणि स्वतःचं अटकेपासून संरक्षण करणार. हे सामान्यातल्या सामान्य माणसाला षडयंत्र राजकीय लोकांचं माहीत झालेलं आहे. ही गुन्हेगारी प्रवृत्ती जी आहे ना ती अत्यंत वाईट आहे. ठीक आहे असीमजी, खूप खूप धन्यवाद. आपण लोकशाही मराठीशी बोललात, प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. असीम सरोदे होते आपल्यासोबत फोन लाईनवरनं. आपल्यासोबत सध्या माजी